आईला कधीच सुट्टी नसते. एकसारखी ती कामात असते. दिवाळीची सुट्टी नाही, नाताळची सुट्टी नाही. पण एक रविवार असा आला. आम्ही मुलांनी विचार केला. ताई झाली आई, तिने उठायची केली घाई. सगळे आम्ही लवकर उठलो. सकाळपासून कामाला लागलो. घरातली सफाई ताईनी केली, अंगण आम्ही साफ केलं. सडा रांगोळी ताईनी केली. कामाला अशी सुरुवात झाली. दादा बाजारात गेला, भाजी घेऊन आला. ताईनी मग भाजी निवडली. दादानी ती धुवून घेतली. कुणी डाळ तांदूळ काढले, कुणी पीठ मळून दिले. कामाची अशी वाटणी केली. आईच्या थाटात ताई पोळ्या लाटू लागली. काय झालं कळलं नाही. तव्यावर थोडं बोट भाजलं. त्यावर आम्ही फुंकर घातली. बोट लगेच बरं झालं. सगळे हात कामाला लागले. बघता बघता स्वयंपाक झाला. पानं वाढायला सुरुवात झाली. मग बाबांना बोलावलं. ते पाटावर येऊन बसले. मग सगळे गेलो आईकडे. तिने आम्हाला जवळ घेतलं. काही न बोलता कुरवाळलं. मग आई उठली. येऊन पंक्तीला बसली. ताई मात्र बावरली. कानात आमच्या कुजबुजली. भाजी होती कच्ची, पोळी होती करपली, भाताची तर खीरच झाली. तरी सगळी आनंदाने जेवली. एक दिवस आईला सुट्टी मिळाली. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.